नमस्कार. बघा ना, आजची रेसिपी दिसायला जशी सुंदर आहे ना, तशी नावाला पण सुंदर आहे. उत्तर भारतीय रेसिपी आहे ही. उत्तर भारतात ह्या रेसिपीला दाल की दुल्हन म्हणतात. तसं तर आपल्या महाराष्ट्रातली पण रेसिपी सेम आहे आणि गुजरातमधली पण. पण आज आपण बघणार आहोत उत्तर भारतीय दाल की दुल्हन रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूया. चला, सर्वात आधी आपण एक कुकर घेऊया. नंतर गॅस पेटवून कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. आता काय कुकरचं पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण तुरीची डाळ स्वच्छ 3 ते 4 पाण्यानं धुवून घेऊ. आता पाण्याला उकळी आली आहे म्हणून आपण त्याच्यात डाळ टाकू. त्यानंतर टाकू बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता टाकू हळद पावडर आणि मग काय थोडंसं तेल पण टाकू. एवढं झाल्यानंतर कुकर बंद करू आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ. चला, कुकरचं झाकण उघडून बघू डाळ शिजली की नाही. डाळ शिजली आहे. चला आता पीठ मळून घेऊ. गव्हाचं पीठ घेऊ. त्यात थोडीशी जिरा पावडर आणि ओवा असा हातावर चुरगळून घेऊ. त्यानंतर टाकू आपण मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तेल आणि मग पाण्याने असं घट्टसर मळून घेऊ. जितकं होता होस तर आपण त्या पिठाची मालिश करू म्हणजे ते मऊ आणि लुसलुशीत होणार. आता वरून पण थोडं तेल लावून घेऊ म्हणजे आपल्या पिठाला चकाकी येणार. हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे. आता त्याच्यातून आपण एक गोळा तोडणार. आता आपण नेहमी चपाती लाटतो ना, त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे. नंतर तिला अशा वाटीच्या सहाय्याने गोल गोल पापड्या काढून घेऊ. त्यानंतर बघा, टाकून एक पापडी उचलून दोघा हाताने प्रेस करून हे बघा असं फुल तयार करून घेऊ. बघा ना, किती सुंदर दुल्हन तयार झालाय आपले. आता गॅसवर एक कढई ठेवू. कढईमध्ये मी साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तेल पण टाकू शकतात. नंतर टाकू त्याच्यात राई, जिरे, आता बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता टाकल्यावर छान परतवून घेऊ. त्यानंतर आपण त्याच्यात धना पावडर, हळद पावडर टाकून पुन्हा परत एकदा परतवून घेऊ. आता आपल्या दुल्हन डाळीची वाट बघताय म्हणून डाळ पटकन टाकू आणि त्याच्यात टाकू आपण गरम पाणी. गरम पाणी टाकून अशी ढवळून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू. थोडीशी पातळच ठेवू डाळ. डाळीला उकळी आल्यानंतर आपल्या दुल्हन त्याच्यात सोडू. 4 मिनिटं फुल आचेवर आणि नंतर 7 मिनिटं मंद आचेवर आपण त्यांना शिजू देऊ. बारीक कोथिंबीर तोडून टाकू. झाली ना आपली दाल की दुल्हन तयार. किती छान दिसते बघा. आवडली असेल किंवा नसेल पण घरी एकदा नक्की ट्राय करा.